यूट्यूबवरती जर तुम्हाला पैसा कमवायचा आहे आणि तुम्हाला वाटत असेल आपण लाँग लाईफ यूट्यूबवरती टिकून राहावं आणि यूट्यूबवरती टिकून राहण्यासाठी जर आपल्याला काही गोष्टींची माहिती नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल तुमचा चॅनल जो आहे तो कधीच म्हणजे मॉनिटाईज झालेला जो चॅनल आहे तो डिमॉनिटाईज होऊ नये यासाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पटकन एक व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक करायचं विसरून जातात व्हिडिओ बघता बघता. तर काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं का आपण भरपूर काम करत असतो यूट्यूबवरती आणि यूट्यूबवरती काम करत असताना आपल्या मनामध्ये कुठेतरी भीती असते का माझा चॅनल डिमॉनिटाईज होईल का, डिमॉनिटाईज होऊन जाईल असं तसं, किंवा मॉनिटाईज झालेला चॅनल असेल किंवा तुम्हाला मॉनिटाईज चॅनल करायचा असेल तर तुम्हाला जर वाटत असेल का माझा चॅनल डिमॉनिटाईज होईल. आणि बरेच लोक जे इथं म्हणतात का 4 वर्षाचं करिअर संपलं, 10 वर्षाचं करिअर संपलं, 10 वर्षाची मेहनत वाया गेली, 2 वर्षाची मेहनत वाया गेली, असं जे लोक काही भीती घालून देतात. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल का बाबा इथे काही खरं नाही आहे तर असं काही नाही आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ टाकणं तुम्ही बंद करा जेणेकरून तुमचा चॅनलला कधीही कुठलाही धोका राहणार नाही. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही टाका का ज्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप सारं इन्कम तुम्ही मिळवू शकाल आणि ज्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त तुमचा आवाज असेल, फक्त आणि फक्त तुमची मेहनत असेल आणि फक्त तुम्हीच असाल. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही टाका जेणेकरून हे व्हिडिओ जे आहे ते कधीही तुमचे कोणीही त्या व्हिडिओला ते स्वतःचे तुमचे असणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं बऱ्याच गृहिणी जे आहे किंवा बऱ्याच लेडीज जे आहे यूट्यूबविषयी काही माहिती नसते. यूट्यूबवरती काय करत असतात का यूट्यूबवरती व्हिडिओ जे आहे ते इतर लोकांचे व्हिडिओ जे आहे ते टाकत असतात सुरुवातीला आणि नंतर काय करतात हे चॅनल मॉनिटाईज झाला का त्यानंतर हे व्हिडिओ जे आहे ते त्यांचे व्हिडिओ जे आहे त्याला कॉपीराईट येतं. चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी त्याला कॉपीराईट येतं किंवा असे देवी देवतांचे व्हिडिओ टाकतात जेणेकरून देवी देवतांचा व्हॉईस असतो आणि देवदेवतांचे व्हिडिओ जे असतात ते व्हिडिओ जे आहे ते यूट्यूबवरती बऱ्याच महिला ज्या आहेत त्या टाकत असतात. मग नंतर प्रसंगी काय होतं का जे यूट्यूब चॅनल आहे तो मॉनिटायझेशनसाठी गेल्यानंतर आपल्याला परत तो चॅनल जो आहे मॉनिटाईज झालेला चॅनल झाला तरी नंतर तो डिमॉनिटाईज होतो किंवा चॅनल जर मॉनिटाईज करण्यासाठी जर तुम्ही पाठवला तर काय होतं यूट्यूबच्या याच्यामध्ये पॉलिसीमध्ये न बसल्यामुळे तुमचा चॅनल जो आहे तो रिजेक्ट केला जातो. आता तुम्हाला वाटत असेल का जो चॅनल जो आहे तो मॉनिटायझेशनसाठी आपण पाठवलेला आहे, मॉनिटाईज करण्यासाठी पाठवलेला आहे, त्या चॅनलवरती माझे सगळे लॉंग व्हिडिओ माझे आहे, परंतु शॉर्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही इतर कोणाचे शॉर्ट व्हिडिओ घेऊन जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकले असतील तर तुमचा चॅनल मॉनिटाईज कधीच होणार नाही. त्या उलट ते व्हिडिओला कॉपीराईट पण येऊ शकतं तुमच्या, किंवा तुमचाच व्हिडिओ असेल आणि तुम्ही जर दुसऱ्या चॅनलवरती देखील टाकला असेल तरी देखील तुम्हाला त्या चॅनलवरती तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती किंवा त्या चॅनलवरती तुम्हाला कॉपीराईट येऊ शकतं. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ टाका का जेणेकरून तो व्हिडिओ जो आहे तो कुठेही नसणार आहे, तो व्हिडिओ फक्त तुमचा असणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही असणार आहे, तुमचा आवाज असणार आहे किंवा तुम्ही असणार आहे. जर अशा पद्धतीचे तुम्ही व्हिडिओ टाकले तर निश्चितच तुमच्या चॅनलला कुठलीही भीती उरत नाही. जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वतःचे व्हिडिओ असतील तर ते कधीही कोणीही तुम्हाला कॉपीराईट देऊ शकत नाही किंवा कोणीही तुमचा चॅनल जो आहे तो यूट्यूबसुद्धा यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये बसत असल्यामुळे यूट्यूबसुद्धा तुम्हाला त्या चॅनलला कॉपीराईट देत नाही किंवा त्याला कॉपीराईट देण्याचा किंवा स्ट्राईक वगैरे देण्याचा काहीही अधिकार नसतो. आणि अशा चॅनलला किंवा अशा व्हिडिओला कॉपीराईट किंवा कॉपी स्ट्राईक वगैरे येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती ग्रोथ करायचं असेल, भलेही जास्त दिवस लागले तरी काहीही हरकत नाही, परंतु व्हिडिओ जे आहे ते स्वतःचे व्हिडिओ असायला हवे आणि स्वतःचा आवाज असायला हवा. व्हिडिओ आपण एकच गोष्ट ठरवायची आहे का चॅनलवरती व्हिडिओ टाकत असताना हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपलाच असेल, माझ्याच मोबाईलमधून काढलेला व्हिडिओ असेल आणि हा व्हिडिओ मी स्वतः बनवलेला असेल. असेच व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलवरती टाकले तर ह्या यूट्यूब चॅनलला तुमच्या इन फ्युचरमध्ये सुद्धा कुठलाही धोका उरत नाही आणि कधीही तुमचा चॅनल जो आहे तो डिमॉनिटाईज होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला यूट्यूबवरती काम करायचं असेल तर
आपण सुरुवातीला नाही, लास्टपर्यंत आपले जे व्हिडिओ आहेत ते फक्त आपलेच व्हिडिओ वापरायचे आहे, इतर कोणाचे व्हिडिओ वापरायचे नाही. तर यूट्यूब चॅनल खोलत असताना काही तुम्हाला जर अडचणी येत असतील किंवा यूट्यूब चॅनल खोलत असताना व्हिडिओ कसे टाकायचे ह्या गोष्टी जर तुम्हाला समजत नसतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या ज्या प्रश्नांची उत्तरं जे आहे त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेल. बऱ्याच वेळा काय होतं, काम करायची खूप उत्सुकता असते आणि अशा वेळेला काय होतं, आपल्याला यूट्यूबवरती यश येत नाही. यूट्यूबवरती यश हे एका दिवसात कधीच येत नाही. तुम्हाला जवळजवळ 6 महिने जे आहे ते लगातार व्हिडिओ टाकावे लागतात. 6 महिन्यामध्ये कधीकधी 2 महिन्यातसुद्धा तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल होऊन तुमचा चॅनल मॉनिटाईज देखील होऊ शकतो. कारण जर एखाद्या व्हिडिओला जर 1,00,000-1,50,000 जर व्ह्यू आले तर त्याचा वॉच टाईम जवळजवळ 15, 16, 18,000 तास हा जो वॉच टाईम कंप्लीट होतो. त्यामुळे एक जरी व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला तर त्यामध्ये तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होऊ शकतो. मॉनिटायझेशनची प्रोसेस असते आणि ही प्रोसेस जी आहे ती मॉनिटायझेशनसाठी आपल्याला चॅनल पाठवावा लागत असतो. चॅनल वॉच टाईम जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा आपण पाठवणं हे गरजेचं असतं. 24 तास किंवा 48 तासाच्या आत वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर आपण पाठवायचा असतो. त्याच्यामुळे एक जरी व्हिडिओ तुम्ही 6 महिने जर रेग्युलर व्हिडिओ टाकले आणि एक जरी तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या एका व्हिडिओवर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओला ॲड येतात आणि ह्या ॲडमधूनच तुम्ही पैसे कमवू शकतात. आता ह्या ज्या ॲड आहे आता ऑटोमॅटिकली सुद्धा जो आहे आपण पहिले असं होतं का 4-4, 6-6 ॲड जे आहे ते आपण स्वतः लावू शकत होतो. परंतु आता जे आहे यूट्यूब स्वतः जे आहे ऑटोमॅटिकली आपण व्हिडिओ टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली ते ॲड लावून देतं. मध्यंतरी 2, 4, 6 अशा ज्या काय आहे मिनिमम 4-5 ॲड तरी यूट्यूब मोठ्या व्हिडिओला लावत असतं. त्यामुळे यूट्यूबवरती काम करत असताना पेशन्सची फार गरज आहे. जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील तर निश्चित तुम्ही इथे यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळेस अडीअडचणी येतात, घरातले लोक काम करू देत नाही किंवा आपल्याला यश लवकर येत नाही. त्यामुळे आपण डिमोटिवेट होतो आणि त्यानंतर आपण काम करायचं सोडून देतो. आणि बऱ्याच वेळेला आपलं काम छान असूनसुद्धा आपण इथे काम छान असूनसुद्धा प्रेझेंटेशन आपलं चांगलं असूनसुद्धा आपल्याला व्ह्यू चांगले येत असतात. परंतु इथे चॅनल मॉनिटाईज होत नाही लवकर आणि चॅनल मॉनिटाईज झाला तरी त्याला व्ह्यू येत नाही. ह्या कारणाने जर तुम्ही काम सोडून देत असाल तर काम सोडून देऊ नका. तुमचं जे काम आहे ते सुरळीत चालू जशा पद्धतीनं तुम्हाला काम करता येईल तशा पद्धतीनं तुम्ही काम करा. आणि इथे तुम्ही पैसे आज जरी नाही कमवले तरी 2 वर्षानं कमवाल, 3 वर्षांनी कमवाल, परंतु नक्की तुम्ही पैसे कमवाल. यूट्यूबवरती काम करत असताना फार काही गोष्टींची गरज लागत नाही. एक साधा फोन तुमच्याकडे असेल किंवा एक साधा फोन जर तुमच्याकडे असेल 8-10 हजाराच्या फोनवरती सुद्धा तुम्ही स्टार्टिंग करू शकता. आणि त्यानंतर जेव्हा तुमची यूट्यूबची अर्निंग येईल त्यानंतर तुम्ही एखादं ट्रायपॉड तुम्ही घेऊ शकता. छोटंसं 700-800 रुपयापर्यंत ट्रायपॉडसुद्धा येतं. एक ट्रायपॉड असेल आणि एक मोबाईल फोन असेल तर बाकी कुठल्याही गोष्टींची यूट्यूबवरती काम करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज लागत नाही. खूप मोठा स्टुडिओ उभा केला आहे किंवा खूप मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि त्या दाखवल्या लोकांना तरच लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील असं काहीही नसतं. यूट्यूबवरती काम करण्यासाठी तुमच्याकडे कला असणं गरजेचं असतं. यूट्यूबवरती काम करत असताना सातत्य असावं लागतं कामामध्ये, तर तुमचे व्हिडिओ जे आहे ते रन होत असतात. आणि डेली व्हिडिओ टाकले तर आपला व्ह्यूअर वर्गसुद्धा खूप वेगवेगळा असतो. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही यूट्यूबवरती काम केलं तर निश्चित तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. कारण यश हे जे आहे ते एका दिवसामध्ये मिळत नाही, परंतु एक दिवस नक्की यश हे मिळत असतं. आता बोटा मोजण्या इतके लोक असतात का ज्यांना यश मिळत नाही. जसं मला यूट्यूबवरती यश मिळालं नाही, परंतु मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये पाय ठेवला आणि तिथे मला नक्की यश मिळालेलं आहे.
त्यामुळे यूट्यूबवरती इतकं सहजासहजी यश मिळत नाही. यूट्यूबवरती समजा काही गोष्टी माझ्या चुकल्या असतील, काही गोष्टी मला खूप लेट समजल्या, ज्या मी तुम्हाला आत्ता सांगत आहे त्या गोष्टी मला बऱ्याच दिवस समजलेल्याच नव्हत्या. काम करायचं म्हणून करत होते आणि त्यामुळे जे आहे म्हणजे मला यश जे आहे मला असं वाटतं का ते लवकर मिळालं नाही आणि कुठेतरी मी डिमोटिवेट झाले का आता यूट्यूबवरती काम करायचं नाही. यामुळे तुम्ही करू शकता. तुम्ही सातत्य ठेवलं कामामध्ये किंवा मग तुम्ही तुमचे व्हिडिओ त्या पद्धतीचे असतील तर तुम्ही खूप छान इथे पैसे कमवू शकता. खूप छान तुम्ही इथे काम करू शकता. तुमच्याकडे दिवसातले 2 तास जरी रिकामा वेळ असला तरी देखील यूट्यूबवरती तुम्ही तुमचं काम करू शकतात आणि पैसे मिळवू शकतात. बऱ्याच गृहिणी असतात, असं नाही आहे. आपल्याकडे प्रत्येकाकडे 1-2 तास तरी वेळ असतो. गृहिणी असू दे किंवा वर्किंग वुमन असू दे किंवा कोणीही असू दे, त्यांना तुमचं जे काम आहे आपल्या कामातून वेळ काढून आणि आपण वेळ काढलाच पाहिजे आपले छंद जोपासण्यासाठी किंवा मग तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम कमवायची असेल तर यूट्यूबवरती तुम्ही डेली व्हिडिओ टाकून तुम्ही तुमचं अर्निंग जी आहे ती करू शकता. आणि डेली व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त डेली व्हिडिओ टाकायचे आणि डेली व्हिडिओ टाकल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचं चॅनल मोनेटाईज होऊन तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता यूट्यूबवरतून. फक्त तुम्हाला ते टॅलेंट पाहिजे. असं नाही आहे का यूट्यूबवरती एज्युकेशनची फार गरज आहे, नाही. यूट्यूबवरती काम करण्यासाठी एज्युकेशनची अजिबातही गरज नाही. तुम्ही किती शिकलेले आहात अजिबात याची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, दुसरा कोणाचा व्हिडिओ टाकायचा नाही आहे. त्याचा व्हिडिओ कितीही व्हायरल झालेला असू दे तरीही दुसऱ्यांचा व्हिडिओ चॅनलवरती टाकायचा नाही. ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या, शॉर्ट व्हिडिओसुद्धा नाही टाकायचा. लॉंग व्हिडिओची तर बातच वेगळी आहे. शॉर्ट व्हिडिओसुद्धा चॅनलवरती दुसऱ्यांचा टाकायचा नाही. जर ह्या गोष्टींचे नियम जर तुम्ही पाळले, तुम्ही कितीही अडाणी असाल, जर एकदा तुम्हाला समजलं यूट्यूबवरती व्हिडिओ कसे टाकायचे, कसे अपलोड करायचे, तर तुम्हाला ह्या जगामध्ये पैसे कमवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.